मी पण या घरात राहते, पण प्रत्येक वेळी तुला फक्त तुझे आई आणि वडीलच दिसतात. दिवसभर त्यांच्या मागे पुढे फिरत राहतोस आणि त्यांना सारखं विनंती करत राहतोस, जणू मी तुझ्यासाठी या घरात नाही आहे. अरे, कधीतरी माझा पण विचार कर, मग कळेल तुला. अनिता तिच्या नवऱ्याला म्हणजेच दिलीपला बोलत होती. दिलीप म्हणाला, हे काय तू बोलत आहेस? दिवसभरात 1 तास पण त्यांच्याशी बोलायला वेळ मिळत नाही. जेव्हा जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी माझा सर्व वेळ तुलाच देतो. आई तर दिवसभर किचनमध्ये आपल्यासाठी जेवण बनवत असते आणि बाबा बाहेरचे काम करत असतात. एवढं सर्व करून सुद्धा तू माझ्या आई वडिलांबरोबर आनंदात नाही आहे. तुला आनंदी ठेवणं देवाला सुद्धा जमणार नाही. तेवढ्यात अनिताची सासू म्हणजे कमलाताईंनी अनिताला आवाज दिला. सुनबाई, तू बोलत होतीस ना की बरेच दिवस झाले काही चांगलं जेवली नाही. मी आज तुझ्यासाठी शेवभाजी बनवली आहे. तू लवकर खाऊन सांग की ही भाजी कशी बनली आहे. सासूबाई, तुम्ही मला असं सांगत आहात जसं काही माझ्यासाठी चिकन किंवा मटण बनवले आहे. मला नको आहे ही शेवभाजी. तुम्ही बनवलेली ही शेवभाजी तुम्हीच खा. आणि हो, माझ्या रूममध्ये येण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली? तेवढ्यात दिलीप म्हणाला, तू शुद्धीत आहेस ना अनिता? माझे आई वडील शुद्ध शाकाहारी आहेत. एक तर आई आपल्या सर्वांसाठी जेवण बनवते आणि तुला असं वाटतं की तिने तुझ्यासाठी मटण मच्छी बनवावी. तुला जर एवढेच चिकन आणि मटण खावेसे वाटते तर तू स्वतःसाठी बनवून घे. मी आता तुला मनवता मनवता हरलो आहे. एवढे बोलून दिलीप रूम मधून बाहेर गेला. कमलाताई बोलल्या, सुनबाई, तू का लहान मुलांसारखा हट्टपणा करून बसतेस? दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दिलीप थकून घरी येतो आणि घरी आल्यानंतर पहिलं तुझी मनधरणी करायला आला, पण तू त्याच ऐकलं नाहीस. तू तुझा हट्टपणा सोडून दे. तेव्हा अनिता म्हणाली, मी सांगितलं होतं का माझ्याकडे या म्हणून? आणि हो, तुमच्या मुलालाच ती शेवयाची भाजी खायला द्या. सुनबाई, तुला एक सांगू का? पती पत्नीचे नाते हे रबरासारखे असते. जर तुम्ही ते प्रेमाने वाढवले तरच ते वाढेल, आणि तोच रबर जर तू अहंकाराने खेचला तर तो एक दिवस तुटणारच. मग अशा नात्याचा काय उपयोग की त्याच्यात तू एकटीच असणार आणि तुझ्या आजूबाजूला तुझं कोणीही नसणार. एवढा बोलून कमलाताई रूम मधून बाहेर आल्या. अनिताचा स्वभाव असा होता की तिच्या म्हणण्यानुसार काही काम झाले नाही तर ती दिवसभर रागाने एकटीच बसायची. आज ती परत रागाने एकटीच बसली होती, कारण अनिता दिलीपला सारखं सांगत होती, चल आज कुठेतरी बाहेर फिरून येऊया. पण दिलीप त्याच्या आई वडिलांना सुद्धा सोबत घेऊन जाऊया असं म्हणत होता. आई बाबांना फिरायला सोबत घेऊन जाणे हे अनिताला मान्य नव्हते. काही वेळानंतर कमलाताई पुन्हा अनिता जवळ गेल्या आणि तिला जेवणासाठी बोलवू लागल्या. तेव्हा अनिता रागाने म्हणाली, मला जेवायचं नाही आहे. मी एकदा सांगितलेलं तुम्हा लोकांना कळत नाही का? तुम्ही जा इथून, मला सारखं बोलवायला येऊ नका. तेवढ्यात दिलीप रूम मध्ये आला आणि अनिताला म्हणाला, आई सांगत आहे तर तू जेवून का घेत नाहीस? तुला माहिती आहे, जोपर्यंत घरातील सर्वजण जेवत नाही तोपर्यंत आई सुद्धा जेवत नाही. अनिता रागाने म्हणाली, तुला आपल्या आईची जास्त बाजू घेण्याची गरज नाही, कारण तू फक्त त्यांचा मुलगा नसून माझा नवरा सुद्धा आहेस, इतकं लक्षात ठेव. सर्वांचा मोठा आवाज ऐकून दिलीपचे बाबा मनोहरराव खोलीत आले आणि म्हणाले, सुनबाई, लहान मुलांसारखं असं रुसून बसली आहेस. या वयात असं वागणं तुला शोभते का? तुझ्या सासूचं वय झालेलं असताना सुद्धा तुला जेवण बनवून घालत आहे आणि तू म्हणजे नाटक करत आहेस. त्यावर अनिता म्हणाली, बाबा, मी सर्वांना बोलावलं होतं का? नाही ना. मग तुम्ही इथे का आलात? मी एकदा तुम्हाला म्हणाली ना की मला जेवायचं नाही, तर तुम्हाला माझी गोष्ट कळत नाही का? मला न विचारता दिलीपने सर्वांचं अयोध्याचे तिकीट काढलं आणि आईने मला सांगण्याआधी शेजारच्या सरला काकींना ही गोष्ट सांगून टाकली. अगदी कमालच आहे ना. त्यावर कमलाताई म्हणाल्या, म्हणजे सुनबाई, तू माझ्या या गोष्टीवर नाराज आहेस? ह्या सरलाच्या पोटात पण ना काही गोष्ट राहतच नाही. जेव्हा दिलीपने दुपारी फोन केला होता तेव्हा तो माझा आधार नंबर मागत होता. तू झोपलेली होतीस आणि जेव्हा मी विचारलं की का मागत आहेस तेव्हा तो म्हणाला की अनिताला फिरण्याची इच्छा आहे, त्यामुळे आपण सर्वजण मिळून अयोध्याला जाऊया. तितक्यात विजांचा कडकडाट होऊ लागला आणि मी गच्चीवर जाऊन सुकवलेले कपडे काढू लागली. तेव्हा मला तिथे सरला भेटली आणि बोलता बोलता माझ्या तोंडातून ही घडलेली गोष्ट निघाली. मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. त्यावर अनिता म्हणाली,
चूक तुमच्याकडून झाली, पण खिल्ली तर माझी उडवली गेली ना. मला माहीतच नाही की माझा नवरा कोणाकोणाला सोबत घेऊन जात आहे. कमलाताई म्हणाल्या, सुनबाई, मी तर तुझी माफी मागत आहे. यापुढे असं होणार नाही. तू चल आणि आधी जेवण कर. तेव्हा अनिता म्हणाली, तुम्हाला मी एकदा बोललेलं कळत नाही का? चूक करण्याआधी एकदा विचार करायला हवा होता. सुनेचं असं म्हणणं ऐकून कमलाताई तोंड छोटं करून तिथून निघून गेल्या. म्हातारं शरीर असून किती गोष्टी सहन करणार होतं कुणास ठाऊक. कमलाताईंसोबत मनोहररावांना सुद्धा खूप भूक लागली होती. सून बायको उपाशी होते, मग ते जेवण कसं काय मागणार? आत्ताच 6 महिन्यापूर्वी त्यांनी मुलाचं लग्न केलं होतं. दिलीपची नोकरी अशी होती की सहसा त्याला ऑफिसच्या कामामुळे शहराच्या बाहेर जावं लागायचं. यामुळेच तो अनिताला जास्त फिरायला घेऊन जाऊ शकत नव्हता आणि तसंच आपल्या आई वडिलांना जास्त वेळही देऊ शकत नव्हता. ज्याचा राग अनिता आपल्या सासू सासऱ्यांवर काढायची आणि म्हणायची की जर हे दोघे नसते तर माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी जिथेही जातो तिथेही मला घेऊन गेला असता. पण तिथे बिचारे कमलाताईंचा असा स्वभाव होता की सर्वांना जेवण दिल्यानंतरच त्या स्वतः जेवण करायच्या. पण इथे अनिता मात्र लहान लहान गोष्टींवर रुसून बसायची आणि रागामुळे जेवण ती करत नसे. यामुळेच कमलाताई अनेकदा उपाशीच राहायच्या आणि एवढ्या उशिरा जेवायच्या की त्यांची भूकच निघून जायची. यामुळे त्यांची तब्येत बिघडायची आणि मग अनिताला काम करावं लागायचं. कामांच्या चिडचिडेपणामुळे अनिता अजूनच तिच्या सासूवर नाराज व्हायची. जेव्हा अनिता लग्न झाल्यानंतर सून म्हणून घरी आली तेव्हा कमलाताईंची ही कमजोरी तिला चांगलीच कळाली होती आणि त्यामुळे ती लहान लहान गोष्टींवरून भांडण करायची. आज परत सकाळी ती दिलीपवर फिरण्याच्या गोष्टीवरून बोलत होती आणि तो सर्वांना घेऊन जाण्याबद्दल बोलत होता. बस इतक्याशा लहान गोष्टीवर नाराज होऊन ती गच्चीवर जाऊन बसली. तेव्हा शेजारच्या सरला काकी म्हणाल्या, अगं सुनबाई, खूप दिवसानंतर दिसत आहेस. मला वाटलं की दिलीप तुला कुठेतरी फिरायला घेऊन गेला आहे, कारण तसंही तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले. त्यावर अनिता हसली आणि म्हणाली, हो काकी, पण आई आणि बाबा सुद्धा घरात आहेत, मग त्यांना सोडून आम्ही कसं जाऊ शकतो? त्यावर सरला काकी म्हणाल्या, अगं तुझी सासू तर संपूर्ण घर सांभाळू शकते, मग ती स्वतःला आणि स्वतःच्या नवऱ्याला सांभाळू शकत नाही का? आणि तसंही तुझा नवरा तुझ्यावर पैसे खर्च करू इच्छित आहे, मग काय हरकत आहे? त्यावर अनिता म्हणाली, नाही, गोष्ट तशी नाही. त्यावर सरला काकी म्हणाल्या, मग काय आहे? आत्ताच मागच्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं होतं. 1 वर्षातच माझ्या जावयाने माझ्या मुलीला खूप ठिकाणी फिरवून घेऊन आले. तसंच प्रत्येक 2 दिवसाला तो तिला बाहेर हॉटेलमध्ये घेऊन जातो, नवीन नवीन कपडे घेऊन देतो. पण तुझं काय? तू मात्र दिवसभर घरी बसलेली असतेस. अरे हो, आणि तसंही आपलं आपलं नशीब असतं म्हणा. माझी मुलगी इतक्या लहान शहरात राहून सुद्धा घरात वर्चस्व गाजवते आणि तू मात्र दिल्लीवरून येऊन सुद्धा इथे घरात बंदिस्त होऊन राहिली आहेस. असं म्हणत सरला काकी हसू लागल्या आणि त्यांचं हसू जणू अनिताच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं होतं. ती रागाने खाली आली, पण तेव्हापासून ती गर्विष्ठ चेहऱ्याने बसली होती आणि घरातील सगळे लोक तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. इतकं पटवूनही अनिता जेवणासाठी तयार झाली नाही. तेव्हा कमलाताईंनी सर्वांना जेवण दिले आणि कमलाताई त्यांच्या रूम मध्ये झोपण्यासाठी गेल्या. दिलीपने अनिताच्या आवडीचे जेवण बाहेरून ऑर्डर केले. दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून अनिता उशिरापर्यंत झोपून राहिली. कमलाताई पूजा करत होत्या. तेवढ्यात मनोहरराव कमलाताईंना म्हणाले, तू कधीपर्यंत तुझ्या सुनेची मनमानी चालून देणार आहेस? तिचे तर सुरुवातीपासूनच असेच चालू आहे. गेल्या 6 महिन्यापासून मी बघत आहे. सुनबाईने सांगितलेली गोष्ट पूर्ण झाली नाही तर ती रागावून बसते. तिला समजत नाही की दिलीपवर ऑफिसची किती जबाबदारी आहे आणि घराचीही जबाबदारी आहे. जर असे चालू राहिले तर आपला दिलीप मन लावून काम सुद्धा करू शकत नाही आणि कुठे ना कुठे सुनबाईच्या चुकीला तू प्रोत्साहन देते. कमलाताई म्हणाल्या, तुम्हाला तर माहितीच आहे, मी तरी काय करू शकते? माझी सवयच आहे, जोपर्यंत घरातील सर्व सदस्य जेवत नाहीत तोपर्यंत मला जेवण जात नाही. मनोहरराव म्हणाले, तुला एक सांगू का कमला, तू त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. संस्कार आपल्या जागी असतं आणि अशा मनमानीपणाची जागा कुठेच नसते. ज्यांना ही गोष्ट समजत नाही त्यांच्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले तरीही त्यांना ते समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही जीव जरी दिला तरी त्यांना त्याची काळजी नसणार. अशा लोकांसाठी तू उपाशी का राहतेस?
बघ, लग्नाच्या 6 महिन्यातच दिलीप किती थकून गेला आहे. जर असेच चालू राहिले तर तो एक दिवस आजारी पडेल. आणि दुसरीकडे अनिता, मला वाटते तिला तिच्या माहेरी सुद्धा रागावून बसण्याची सवय असावी. आणि तुला एक गोष्ट माहीत आहे का, ती तिच्या रूममध्ये चिप्स, चिवडा, बिस्किट आणि काय काय खाण्याचे सामान ठेवते. ते जेव्हा तिला भूक लागते तेव्हा ती ते खात असते. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी हे पाहिले आहे. कमला, तू जर आजारी पडली तर विचार कर माझी काय अवस्था होईल. कारण आपली सुनबाई तर आपली सेवा करणार नाही. कमलाताई म्हणाल्या, मग मी काय करू, मला काही सुचत नाही आहे. मनोहर राव म्हणाले, कमला, तू तेच कर जे तिच्या आई वडिलांनी कधी ना कधी केले असेल. कमलाताई म्हणाल्या, म्हणजे नेमके काय करायचे? मनोहर राव म्हणाले, जेव्हा कधी अनिता रागावून बसेल तेव्हा तू तिला जेवणासाठी विनंती करत राहू नकोस. तू तिच्यासमोर जेवायला बसत जा आणि नंतर बघ, ती एकदा रागावून बसेल, दोनदा रागावून बसेल, पण तिसऱ्या वेळी ती स्वतःहूनच जेवणासाठी तयार होईल. तेवढ्यात दिलीप रूम मधून बाहेर आला आणि आईला म्हणाला, आई, बाबा बरोबर बोलत आहेत. मलाही असेच वाटत आहे की अनिता सोबत आपण असंच करूया. कारण मुद्दामून रागवत असेल तर त्यांना कितीही विनंती केलीस तरी ते स्वतःहून कधीच तयार होणार नाहीत. आई, कळालं ना तुला आपल्याला काय करायचं आहे. शेवटी नवऱ्याचे आणि मुलाचे म्हणणे ऐकून कमलाताईंना वाटले की आता आपल्याला सुद्धा असंच वागावं लागणार. पुढच्या आठवड्यातच दिलीपला कामासाठी दिल्लीला जावे लागणार होते. कंपनीतील काही जण दिलीप सोबत दिल्लीला जाणार होते, म्हणून दिलीप अनिताला दिल्लीला घेऊन जाऊ शकत नव्हता. अनिता म्हणाली, ठीक आहे, माझ्या माहेरी जाऊया. दिलीप म्हणाला, तुझी इच्छा आहे माहेरी जाण्याची, तर मी तुला तुझ्या माहेरी सोडून येईन. अनिताची अशी इच्छा होती की दिलीपने सुद्धा तिच्या माहेरी राहावे आणि तिथूनच त्याने दिल्लीला जावे. पण दिलीप अनिताच्या या विचाराशी सहमत नव्हता. दिलीपने अनिताचे ऐकले नाही. तेव्हा अनिता परत रागावून बसली. पावसाळ्याचे दिवस होते. आकाश पूर्णपणे काळ्या ढगांनी भरून गेले होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. दिलीप आईला म्हणाला, आई, पनीरची भजी बनव. कमलाताई म्हणाल्या, दिलीप, पनीर तर घरी नाही आहे आणि बाहेर पाऊस जोरात सुरू आहे, त्यामुळे तूही बाहेर जाऊ नकोस. मी पालक आणि कोबीची भजी बनवते. एवढं बोलून कमलाताई किचनमध्ये भजी बनवण्यासाठी गेल्या. थोड्या वेळाने कमलाताईंनी पालक आणि कोबीची भजी बनवून मनोहरराव आणि दिलीपला दिली. कमलाताई भजी घेऊन अनिताला देण्यासाठी गेल्या, पण त्यांनी पाहिले की अनिता पुन्हा रागावून बसली आहे. तेवढ्यात कमलाताईंना त्यांच्या मुलाचं आणि नवऱ्याचे बोलणे आठवले. कमलाताईंनी अनिताला 1-2 वेळा सांगितले की सुनबाई, भजी खाऊन तरी बघ, खूप चांगली झाली आहे. दिलीप आणि तुझ्या सासऱ्यांना सुद्धा खूप आवडली. अनिता म्हणाली, मला भजी खायची नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलाला आणि नवऱ्याला खायला द्या आणि तुम्ही स्वतःही खा. अनिताने खाण्यास नकार दिला. तेव्हा कमलाताईंनी भजीची प्लेट उचलली आणि बाहेर जाऊन सगळ्यांसोबत बसून खाऊ लागल्या. आपल्या सासूबाईंचे असे वागणे पाहून अनिताला आश्चर्य वाटले. तिला वाटलं सुद्धा नव्हतं की तिच्या सासूबाई तिच्या सोबत असं वागतील. अनिताला सुद्धा भजी खावीशी वाटत होती, पण ती काही बोलू शकत नव्हती आणि रागाच्या भरात रूम मधील वस्तू इकडे तिकडे करत होती. कारण अनिताला वाटले, जर मी असे केले तर सासूबाई पुन्हा मला बोलवण्यासाठी येतील. पण असे काही झाले नाही. अनिता सारखी सारखी रूम मधून बाहेर येऊन दिलीपला बघत होती, तर कधी सासऱ्यांना बघत होती. कमलाताईंना वाटले की सुनेला आपण पुन्हा एकदा भजी खाण्यासाठी बोलवूया, त्यासाठी त्या उठणारच. तेवढ्यात मनोहर रावांनी कमलाताईंना इशारा करून बसण्यास सांगितले. सर्वांनी पोट भरून भजी खाल्ली आणि नंतर कमलाताई किचनमध्ये काम उरकण्यासाठी निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी सर्वांसाठी चहा बनवला आणि चहा घेण्यासाठी बाहेर हॉलमध्ये येऊन बसल्या. इथे अनिता खोलीमध्ये भजीची वाट पाहत होती आणि हार मानून म्हणाली की कदाचित भजी चांगली झाली नाही, यासाठी कदाचित मला मनवण्यासाठी त्या आल्या नाहीत. तेव्हा दिलीपराव, जे आताच खोलीत आले होते, त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली. तेव्हा ते म्हणाले की हो, द्राक्ष आंबट आहेत ही म्हण तू नक्कीच ऐकली असशील आणि आज तू ते सिद्ध केलंस. आता तू विसरून जा की तुला मनवण्यासाठी घरातील कोणी सदस्य येईल. 2-3 वेळा असंच होत राहिलं. अनिताला आता कळालं की आता घरातील कोणताही सदस्य तिच्या समोर वाकणार नाही आणि कोणीही विनाकारण तिला मनवायला येणार नाही. त्यानंतर अनिताने रुसायचं नावच घेतलं नाही. आता तर ती पुढे होऊन कमलाताईंची मदत करू लागली. हळूहळू स्वयंपाक घरात येऊ लागली
एके दिवशी मनात नसताना अनिता स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा कमलाताई म्हणाल्या, सुनबाई, तुला सांगितलं ना की नाती रबरासारखी असतात. त्यांना जास्त ताणता कामा नये, पण तू माझं ऐकतच नाहीस. सकाळी विसरलेलं संध्याकाळी परत आणलं तर त्याला विसरलं असं म्हणत नाही. आणि मग अशावर रुसून काय उपयोग, ज्यामध्ये मनवणारं कोणी नाही आणि नात्यांमध्ये फायदा आणि तोटा बघितला जात नाही. तेव्हा दिलीप 2 पाकिट घेऊन आला आणि अनिताला देत म्हणाला, अनिता, यामध्ये तुझ्या आवडीची कचोरी आणि समोसे आहेत. आणि आई, हे तुझ्यासाठी आणि बाबांसाठी जिलेबी आणली आहे. कचोरी आणि समोस्याचे नाव ऐकताच अनिता खुश झाली. दिलीप म्हणाला, तू तर कचोरी आणि समोस्यानेच खुश झालीस. खरी गोष्ट तर ऐक, आपण पुढच्या महिन्यात लोणावळ्याला फिरायला जाऊ आणि या वेळेस फक्त तू आणि मीच जाणार आहोत. मग काय अनिताच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण जेव्हा तिने तिच्या सासूकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, आई आणि बाबा. त्यावर कमलाताई हसत म्हणाल्या, सुनबाई, आम्ही हरिद्वारला जाणार आहोत, तुम्ही फिरून या. दिलीप तिथून निघून गेला तेव्हा कमलाताई अनिताला म्हणाल्या, बघितलंस ना सुनबाई, माझी गोष्ट खरी झाली. तू तुझी एक सवय काय सोडून दिलीस. आज संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत उभं आहे. तर मित्रांनो, मुली कधी कधी सासरी येऊन स्वतःचा हट्ट धरतात, म्हणजे सर्वजण तिचे लाड करतील आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. पण असे वागणे योग्य नाही. जेव्हा आपण इतरांचा आदर करू तेव्हाच इतर आपला आदर करतील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आणि जर घरात एखादा व्यक्ती आपला लाड करत असेल तर त्याचा इतकाही फायदा घेऊ नये की ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाईल. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथासोबत. धन्यवाद.